जगभरात एप्स्टीन फाईलची चर्चा होती, त्यानंतर महाराष्ट्रात ही याचं सारखे हा गावठी एप्स्टीन आहे ना. लाली लिपस्टिक लावून महिला आयोग चालवला जात नाही. महिला आयोग चालवण्यासाठी महिला तेवढी नेतृत्ववान पाहिजे. हा असा नालायक तो खराच ज्याला छत्र देते महिला आयोगाची दलाल. गुरुजी म्हणते, पाय धुते, केक खाऊ घालते. ती म्हणते माझी खुर्ची राहिली यांच्यामुळे. अशा या तुम्ही त्याला त्या बाबाला पब्लिसिटी देत 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 त्याला बायका पुरवल्या का? 30 वर्षात तिथे त्याच्यावर संस्थेवर तू विश्वास आहे. लाज नाही वाटत का? विकून खाल्ले लाज या बाईने, मला कळत नाही. गेले 3 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये 2च नाव चर्चेत आहेत आणि त्या 2 नावासोबत बरेचसे आरोप. पहिलं तर नाशिकचे भोंदू बाबा आणि दुसरे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर. आणि ह्याच सगळ्या गोष्टींवर सध्या मी अलका चौकात उभी आहे आणि अलका चौकात किती वेळचं एवढ्या भरूनात दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा इथं आंदोलन चालू आहे. म्हणजे कारण तेवढंच तीक्ष्ण असणार आपल्याला माहिती आहे. आपल्यासोबत आता संगीता तिवारी आहेत आणि त्यांची पूर्ण गुलाबो गँग पण आहे. ताई, नेमकं एवढं उन्हात तुम्ही आंदोलन घेताय, किती वेळचे तुम्ही सगळ्या महिला आज उन्हात उभा आहे, काय एवढं कारण झालंय की आपल्याला उन्हात उभं राहून हे आंदोलन करावं लागलं? 500 महिलांचं यौन शोषण आम्ही सहन करायचं आणि ते पण हा असा नालायक तो खराच ज्याला छत्र देते महिला आयोगाची दलाल. अध्यक्ष नाही म्हणणार. रक्षक जेव्हा भक्षक होतो तेव्हा तो दलाल होते. ती दलाल आहे आणि तिने दलाली केलेली आहे. तुम्ही महिलांना मूत्र पाजता. आमच्याशी संभोग केला तर तुमचा मुलगा होईल, नाही तर तुझा नवरा मरेल आणि ह्याला ही पाठिंबा देते. गुरुजी म्हणते, पाय धुते, केक खाऊ घालते. म्हणजे काय चाललंय काय? आणि हे सगळं पूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि हे उघडकीस एका वर्षापूर्वी आलं होतं. आता मला एक सांगा, आता ही आमच्या या लेकी बाळी आहेत, या जेव्हा कुठं जातात आणि त्यांना सांगितलं गेलं की नाही तो बाबा असं असं करतो, तू पास होशील, ती गेली ना तिकडं आणि ती काय म्हणते, अरे हा ती महिला आयोगाची दलाल अध्यक्ष तिथं बसलेली आहे, तर तिथं जाऊया ती म्हणते माझी खुर्ची राहिली यांच्यामुळं. अशा या तुम्ही त्याला त्या बाबाला पब्लिसिटी देत 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 त्याला बायका पुरवल्या का नाही? आम्ही राजीनामा नाही, आम्ही म्हणतो गुन्हा दाखल करा, तिला सह आरोपी करा त्या खरात बरोबर. त्या रेपिस्ट बच्चा तिथे त्याच्यावर संस्थेवर तू विश्वास आहे. लाज नाही वाटत का? विकून खाल्ले लाज या बाईने, मला कळत नाही. म्हणजे एवढा दिन दहाडे त्यांचे कार्यक्रम चालू होते. बायकांचं यौन शोषण, बायकांना त्रास देणं, ब्लॅकमेलिंग करणं. 350 करोडच्या वर माया जमवली त्या माणसांनी. हिचा हिस्सा किती असेल? आज ही गायब आहे. गायब नाही, हिच्या हातांनी हिला लपून ठेवले. कारण का ही जर आम्हाला काही दिसली ना रस्त्यावर, आमच्या सगळ्या बायका मिळून ना कपडे फाटोस्तर मारू आम्ही तिला. बरेच मीडिया पर्सन त्यांना 2-3 दिवस झालेत कॉल करायचं ट्राय करताय किंवा त्यांचं स्पष्टीकरणाची वाट बघतात. आतापर्यंत ते समोर आलेलं नाहीये का? असं का? ती फक्त तिच्या आकांसाठी रिचेबल आहे, बाकी सगळ्यांसाठी नॉन रिचेबल आहे. मला सांगा ना, पक्षाची एवढी बदनामी होत असताना एक नेता समोर येत नाही, तिला राजीनामा मागत नाही. लाभार्थी आहेत ना, कशा राजीनामा मागतील? लाभार्थी असलेला माणूस राजीनामा नाही मागत हो. उद्या जर मी कंप्लेंट केली की मला हा माणूस त्रास देत होता आणि जर तिने पोलिसांना फोन केला, संगीता तिवारीची कंप्लेंट घेऊन नको, पोलीस माझं नाही ऐकणार, ती महिला आयोग अध्यक्ष आहे, तिचं ऐकणार, तिथं मला उभं पण करू देणार नाही चौकीपाशी. ही तिची ताकद आहे आणि ही तिने ताकद वापरली बायकांच्या यौन शोषणासाठी. त्याला छत्री देऊन कुठं केक भरवतायत, कुठं फुगड्या घालतायत, कुठं काय काय करतायत. महिला आयोग अध्यक्ष म्हणून त्या पदावर आहेत आणि त्यांच्या थ्रू बऱ्याचशा महिला त्या भोंदू बाबापर्यंत पोहोचल्या, असं तुमचं म्हणणं आहे? 100% दलाल, निःशब्द दलाली केली आहे तिने, दलाली खाल्ली आहे तिने. ती महिला आयोग अध्यक्ष नाहीये, ती रक्षक नाहीये, ती भक्षक आहे. आणि तिने त्या बायका तिथे पोहोचवल्यात. फार्म हाऊसवर मोठे मोठे नेते जाऊन काय करत होते? बाबाचे पाय दाबत होते. काय करत होते फार्म हाऊसवर 2-2 दिवस? ही बाई 8-8 दिवस तिथे राहत होती. काढा ना ते, आता निघते ना 200-250 व्हिडिओ निघतील, 100 नाही, 200-250 व्हिडिओ. छोट्या छोट्या मुली पण नेलेल्या आहेत त्यांनी. आणि कुठं पुरवल्या, कुठं पाठवल्या? जगभरात एप्स्टीन फाईलची चर्चा होती, त्यानंतर महाराष्ट्रात ही याचं सारखे हा गावठी एप्स्टीन आहे ना, यांनी घाण म्हणजे आपलं मूत्र पाजलंय. मुली महिलांना प्रसाद म्हणून मूत्र.
आणि त्यांनी पण त्याला मला कळतच नाही असं काय त्यांना औषधं दिली, गुंगी आली की मूत्र पिता तुम्ही. त्या घाणेरड्या माणसाचे ते व्हिडिओ आलेत अजूनही भयानक, म्हणजे ब्लू फिल्म सारखे व्हिडिओ बाहेर येतील बघा तुम्ही. थोडा दिवस थांबा, 8 दिवसाच्या आत तुम्हाला ते सगळे व्हिडिओज कळतील. महाराष्ट्रामध्ये ही चर्चा चालू आहे किती दिवस झाले, म्हणजे सगळेजण आक्षेप घेतात. एक महिला म्हणून तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीवर, किंवा एक महिला म्हणून तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? मी खरं पाहायला गेलं तर माझा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. गुलाबो गँग, मी एक महिला म्हणून सांगतेय की महाराष्ट्र झोपला की काय. संपदा मुंडे प्रकरण झाल्यानंतर हगवणे प्रकरण, त्याच्यानंतर ही फाईल प्रकरण, गावठी इष्टीन फाईल प्रकरण, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचं उत्तर देणार तरी कोण. लाली लिपस्टिक लावून महिला आयोग चालवला जात नाही. महिला आयोग चालवण्यासाठी महिला तेवढी नेतृत्ववान पाहिजे. महाराष्ट्रामधले अनेक नेते आहे, हे झोपले की काय याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. महिला म्हणून या 500 बायकांना न्याय मिळाला पाहिजे, माझी एवढीच मागणी आहे. अन्यथा आम्ही अमर उपोषण करू. ताई, आता तुम्ही सगळेजण किती वेळेचं आंदोलन करताय, आता तुमच्या जे मागणी आहेत की त्यांना अटक झाली पाहिजे किंवा त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जर याच्यावर कोणी दक्षता घेतली नाही तर मग पुढे तुमचं महिला म्हणून काय म्हणजे पाऊल असणार? हे बघा, महिला आयोग हे महिलांच्या न्यायासाठी बसवले गेलेले आहे. परंतु ज्या वेळेस 1 वर्षापूर्वी दत्तात्रय खेमणकर या दैनिक पुढाऱ्यांनी बातमी लावली, त्यावेळेस या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्याचा माफीनामा घेतला. पहिली गोष्ट मला हे सांगायचं की त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्या पुरुष आयोगाच्या अध्यक्ष नव्हत्या. तरी त्यांनी ज्या वेळेस खरंचची बातमी लागली तर यांनी माफीनामा मागितला. मग तुम्ही मला सांगा, 1 वर्षापासून आतापर्यंत किती महिलांवरती अन्याय झाला असेल या जर आयोगावर नसते आणि ह्यांनी जर माफीनामा मागितला नसता तर त्या माणसाने पुढे अजून दखल घेऊन ह्या माणसाला त्यावेळेसच अटक केली असती. पण केवळ हा दबाव पडल्यामुळे तो माणूस अटक झाला नाही, त्याला 1 वर्ष लागले. मग या आयोग काय करतात, म्हणून या महिला आयोगाची हक्कलपट्टी व्हावी. आणि जर नेते मंडळींना ऐकायचं नसेल तर लक्षात ठेवा, नेते मंडळींना त्या पदावरती देणारे सुद्धा आम्ही आहोत. सामान्य जनता ज्यावेळेस निवडून देते तेव्हा लोक त्या पदावरती जातात, नेते त्या पदावरती जातात. आम्ही जर आता महिला आयोगाचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही मंत्रालय चालू देणार नाही. आम्ही मंत्रालयात घुसू, आमच्या केसेस दाखल झाल्या तरी चालतील, कारण आमच्या इथून पुढच्या पिढी किंवा आमच्या महिलांवरती अन्याय नाही झाला पाहिजे. म्हणून आम्ही आता मंत्रालयच बंद करून टाकणार. जर तुम्ही एक महिला आज एवढ्या मोठ्या गोष्टी करते, ती महिला आज 15 वर्ष झालं त्या बाबाच्या सोबत काम करते. ट्रस्टवरती सगळे पुरुष आहेत, केवळ महिला आयोगाच्या अध्यक्ष एकट्या महिला आहेत, बरोबर, त्या ट्रस्टवर. मग याचा अर्थ का त्या ट्रस्टवर आहे? ट्रस्ट म्हणजे कमीत कमी 200-250 कोटीची प्रॉपर्टी आहे. मग ह्याच का त्या आयोगावरती, त्या ट्रस्टवरती महिला आयोगाचे अध्यक्ष? यांचं असं भाषण आहे की मला प्रदेश अध्यक्ष मिळालं ते मी या बाबांना समर्पित करते. आज तुम्ही मला सांगा, अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये हे चालतं का? शाहू फुले आंबेडकर यांचं तुम्ही नाव घेता, सावित्रीमाईंना तरी हे पटलं असेल का? सावित्रीमाईंनी चिखला मातीचे गोळे खाल्ले हे तुम्ही सांगता, पण त्यांनी त्यांची विद्या कुठल्या बाबाच्या चरणी अर्पण नाही केली. त्यांनी त्या विद्येचा उपयोग महिलांसाठी केला. आज तुम्ही त्या पदावर बसलात तर सावित्रीमाई फुलेंमुळे बसलात, नाही तर त्यांनी अर्पण केली असती कुठल्या तरी बाबाला, मग बसले असता का तुम्ही त्या पदावरती? याची लाज बाळगा महिला आयोग, आणि जरा विचार करून बोला. आणि आता स्वतःहून नैतिक जबाबदारी म्हणून आपल्याकडनं ही झालेली चूक आहे, जाणून बुजून असेल किंवा चुकून झालेली असेल तरीही नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा. आतापर्यंत अनेक नेत्यांनी राजीनामा दिला, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. रुपाली चाकणकर काय एवढ्या मोठ्या आहेत की त्यांचा राजीनामा घेतला जात नाही? काय आता नेत्यांच्या अक्काबाई आहेत का नेत्यांच्या अक्काबाई म्हणून त्यांचा राजीनामा घेत नाही? दत्ता मामा भरणे सारखा चांगला माणूस त्यांची बाजू घेतोय. अरे कृषी आयुक्त, कृषी मंत्री आहात तुम्ही, अजून तुमचा अहवाल केंद्रात पोहोचला नाही मागच्या पुराव्याचा, ते सगळं सोडलंय तुम्ही आणि रुपाली चाकणकरची बाजू घेता. काय ती तुमची अक्काबाई आहे का? काही कळे ना मला दत्ता मामा भरणे. आणि महिलांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की असली बाई या पदावर बसली हवी का? आतापर्यंत मला एक सांगा, गेली 4 वर्ष झाले त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, कुठे अत्याचार कमी झालेत? व्हायचे ते होत आहेत. अरे परवा 12-13 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड फेकण्यापर्यंत एखाद्याची मजल जाते. का जाते? कारण महिला आयोग मांडवली करतात. महिला आयोगाकडे गेलेल्या केसची महिला आयोग मांडवली करतं. खुलेआम झालंय सगळं. त्यामुळे भीती राहिलेली नाहीये कोणाची, ना महिला आयोगाची नाही, सरकारची राहिलेली, कोणाचीच भीती आता आरोपांना राहिली नाही. त्यामुळे ते असं करत. आणि अशा ट्रस्टवर ही बाई आहे म्हटल्यानंतर तो माणूस अन्याय करणार ना. अरे त्याला वाटतं ना आज माझ्याकडे कोण आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष,
मी 500 महिलांवरती जरी अन्याय केला तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून आज त्याची ही मजल गेली आणि इतक्या महिलांना त्यांनी मूत्र पाजलं. मूत्र लक्षात ठेवा, मूत्र पाजलं. लाजा वाटू दे सगळ्यांना. जसं की आपण आता पाहिलं की या सगळ्यांची मागणी एकच सध्या चालू आहे की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांना शिक्षा व्हावं, त्याबरोबरच या भोंदू बाबालाही शिक्षा व्हावं. इथं आपण पाहिलंय जसं की खाली आता माझ्या इथं बघू शकता तुम्ही बरेच आंदोलन इथं त्यांनी केलेलं आहे. त्यांनी इंक फेकलेली आहे यांच्या चेहऱ्यावर. आणि किती वेळचं हे आंदोलन इथं चालू असून अलका चौकामध्ये एवढ्या भर उन्हात आता या सगळ्या गोष्टीची दक्षता आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट कशा पद्धतीने घेते, कारण की महिला सुरक्षितेचा प्रश्न सध्या आता डंक्यावर वाचतोय आपण असं म्हणू शकतो. तर आता या सगळ्या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतंय किंवा आता या सगळ्या महिला सुरक्षितेच्या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नाव.